हे कुठल्या कोपाचं फळ नाही, कर्माचं फळ आहे. कुणामुळे कुणाला त्रास होत नाही. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम भोगतोय. स्वामी, मग पाड्यावरचा पाणी प्रश्न कधी सुटायचा? त्याला दुसरा काय मार्ग नाही का? तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये. हा प्रश्न फक्त पाण्यापुरता मर्यादित नाहीये. आज प्रश्न पाण्याचा आहे, उद्या धान्याचा होईल, परवा घराचा, आणि एक दिवस श्वास घ्यायलाही मनाई करतील हे लोक. स्वामी, हे सगळं माझ्यामुळं? तुझ्यामुळे काही नाहीये. हा प्रश्न तुझ्या एकटीपुरता नव्हताच कधी. हा प्रश्न व्यापक आहे आणि तुझ्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे आमचा. पण स्वामी, लोक आम्हाला दोष देत आहेत. लोकांची मती भ्रष्ट झाली आहे, ती ठिकाणावर आणायची आहे. ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. लागू दे ठेच. स्वामी, माझी आजी पाण्या वाचून तडफडते हो. पाणी नाही मिळालं तर तिचा पाण्या वाचून जीव जाऊ शकतो. तिला थोडं तरी पाणी द्या. स्वामी, स्वामी, मी विनंती करते, आम्ही यांना गमावू नाही शकत. स्वामी, थोडं तरी पाणी द्या, पाणी द्या स्वामी. आता पाणी मिळेल ते फक्त पाड्यावरच्या विहिरीवरच. त्याकरता जे मंदिर विहिरीजवळ बांधलं जातंय, त्या मंदिराजवळ अंजली आणि मानवच्या हातून वीट रचली गेली पाहिजे, तरच पाणी मिळेल. आणि ज्यांना हे मान्य आहे ते चला आमच्या बरोबर आहे. शिव शंकर शंभो. स्वामी, चुकलो आम्ही, माफ करा. आज आमच्या डोळ्यावरची अज्ञानाची आवरणं उतरली, आम्हाला उपरती झाली. आम्ही ज्यांना कमी लेखलं, दूर केलं, ज्यांच्या वेदना पाहूनही आम्ही पाहिल्या नाही, त्या प्रत्येक क्षणाची आज जाणीव होती. स्वामी, आम्हाला माफ करा. आम्ही धर्माच्या नावावर अधर्म केला स्वामी. पवित्रतेच्या नावावर माणुसकीला काळीमा फासला. आजवर तुम्ही जे वागलात त्याकरता त्यांची माफी मागा आणि सांगा की पुन्हा असं वागणार नाही ते. अंजली, मनापासून माफ कर मला. आम्ही पुन्हा कधीच असं वाईट वागणार नाही. आम्ही देव शोधत होतो, देवळात, विधीत, नियमात, पण माणसात देव असतो हे विसरलोच होतो आम्ही. स्वामी, आज मन झुकलंय, अहंकार गळून पडलाय. भीतीनं नाही तर समजुतीनं. स्वामी, स्वामी, आम्हाला माफ करा. इतकंच नाही, आम्हाला बदलण्याची ताकद द्या. आज आम्हाला कळलंय की उपरती म्हणजे शिक्षा नव्हे, उपरती म्हणजे नव्या जन्माची सुरुवात आहे. स्वामी, आम्हाला माफ करा. मी चुकीचं वागलो, नको ते बोललो.
आम्ही भेद केला, माणसा माणसांमध्ये भिंत उभी केली. मी तर अंजलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, कर्मठ विचार हेच तुमचं खरं दारिद्र्य आहे. अरे पाणी नव्हतं म्हणून संकट नाही आलं, तर माणूस की नव्हती म्हणून संकट आलं. अरे जिथे अहंकार पुढे येतो तिथे देव मागे हटतो, आणि जिथे माणूस की पुढे येते तिथे देव आपोआप प्रकटतो. म्हणून कर्मठपणा सोडा, भेदभाव सोडा. अरे देव वाट दाखवतो, पण त्या वाटेवर चालण्याची हिंमत माणसालाच दाखवावी लागते. अरे निसर्ग कोणाचा शत्रू नाही, तो केवळ आरसा आहे. अंजलीचा वीट घेऊन ये. मानव, थांब मानव. अरे खुशाबा, तू तिकडे काय करतोयस? ये, हाताला हात लाव, ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद अंजली. अंजली, तू देवी आहेस बघ. स्वामी, आज तुमच्या आशीर्वादामुळे फक्त या विहिरीला पाझर फुटला नाहीये, तर या गावातल्या प्रत्येक गावकऱ्याच्या मनाला मायेचा पाझर फुटलाय. स्वामी, तुम्ही आज माझी स्वप्न पूर्ती केली. माझं स्वप्न पूर्ण झालं स्वामी. कारण तुझं स्वप्न हे केवळ तुझ्या करता नव्हतं, तर सगळ्यांकरता होता. आज आम्ही जे अट ठेवली होती ते ठेवण्यामागचं कारण एकच होतं, आमच्या भक्ताचं स्वप्न पूर्ण करणं. कारण आमच्या भक्ताचं स्वप्न हे केवळ त्याच्यापुरतं सीमित नव्हतं, तर ते समाजाच्या कल्याणाकरता होता. मंदा, तहान लागली होती ना? होय स्वामी. अंजली, अंजली, पाणी वाया घालू नकोस हा. पाण्याचं महत्व कळलंय मला.
स्वामी, विहिरीचं पाणी खूप गोड आहे. अगं माणसात गोडवा निर्माण झाला की तो गोडवा इतर गोष्टींमध्ये उतरतो. लक्षात ठेवा, भेदभाव, जात पात उच नीच, वरचा वर्ग खालचा वर्ग हे सगळं मनातून काढून टाका. कारण हे मनातून काढणं म्हणजेच माणसाला माणसाजवळ आणणं, देवाला देवाऱ्यातून काढून माणसाच्या अंतःकरणात बसवणं. लक्षात ठेवा, जिथे भेदभाव संपतो तिथेच देव प्रकटतो. स्वामी, मी ह्याचा केवळ माध्यम होते. अगं माध्यम बनणं ही सर्वात मोठी सेवा आहे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी देवा, भोजन करून घ्या बरं. सुंदरा मावशी, अहो अहो स्वामी तिकडे. चला चला. स्वामी देवा, आपण इथे स्मशानात. स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. हा संकेत नवीन स्वामी लीलेचा की कायमच्या स्वामी विरहाचा.
हे पहा, धीराने घ्या. वेळ सगळं ठरवते आणि काळ हा सगळ्यांवर रामबाण उपाय आहे. सोपान भाऊ ते कुठे दिसत नाहीयेत. मी बोलावते. मला काहीतरी बरोबर वाटत नाही. मला सुद्धा. हो, हे काय करताय? तुमच्या वडिलांचं 13 वय. घरात गावकरी सांत्वन करायला जमा झालेत आणि तुम्ही काय इथे नशा करत बसलायत? ए, मला दुःख झालंय ना म्हणून करतोय. हो का? तुम्हाला ना फक्त निमित्त हवं असतं. नशा करण्यासाठी एक कारण हवं असतं. रोज काही ना काहीतरी दुःख असतंच ना तुम्हाला. ए गप्पा बस. तू आता माझं दुःख मोजते का? का थोडा हळू आवाजात बोला. घरात लोक जमा झाली आहेत याचं तरी भान ठेवा. गोपाळ बुवा आलेत आणि गावकरी सुद्धा आलेत. तुम्हाला विचारतायत. बरं झालं. हे बघ, मला ना आज सगळ्यांच्या समक्ष एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. काय म्हणताय तुम्ही? काय नाही, चल सगळ्यांसमोर बोलूया. चल. अहो पण अगं चल चल. सोपान भाऊ, अहो काय ही तुमची अवस्था? म्हणजे वडिलांच्या जाण्याने दुःख झालंय आणि ते पचवणं खूप कठीण आहे, हे मान्य आहे. हे पहा, देव तुमच्या पाठीशी आहे. अहो तुमच्या वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि तुम्ही हे काय करताय? अहो नमस्कार तरी करा. सगळे बघताय. हे नमस्कार, आशीर्वाद हे सगळं खरंच असतंय का? अहो आजच्या दिवशी आपण कसं वागावं याचं तरी काही भान ठेवा. भान ठेवायचं ना म्हणूनच आलोय. गोपाळ बुवा, हे बघा, आज ना मला काही गोष्टी स्पष्टच बोलायच्या आहेत. आज 13व्याच्या दिवशी काहीतरी विनसलं वाटतं. हो आज राहू द्या. आजच